लोकसभेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तळ कोकणात सुद्धा आता विधानसभे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्याचं चिन्ह जे काय आहे ते आपल्याला दिसतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर सध्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोणता पक्ष निवडणूक लढवणार आणि कोण उमेदवार असणार याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेसने आपला दावा जो आहे तो या मतदारसंघावरती केलेला आहे. आपल्यासोबत आहेत कणकवली राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर. प्रदीपजी, येत्या काही महिन्यांमध्ये बघितलं आपण तर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अशी चर्चा आहे की या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं राष्ट्रीय काँग्रेसने आपली कंबर कसलेली आहे आणि कणकवली देवगड आणि वैभववाडी या 3 तालुक्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी आपली दावेदारी सांगितलेली आहे. काय सांगाल? खरं म्हणजे आता सध्या केंद्रात राहुल गांधीजी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केल्यापासून काँग्रेसचं वातावरण पूर्ण देशात आहे. महाराष्ट्रात कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 14 सीट आल्या आणि पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची एक लाट सुरू झालेली आहे. आणि अशावेळी या येत्या विधानसभेत काँग्रेस पक्षातर्फे आज कणकवली मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि त्यासाठी आमच्या पक्षाने ज्यावेळी या मतदारसंघात उमेदवारीसाठी विचारणा केली असता जवळजवळ 3 उमेदवारांनी आपला अर्ज पक्षाकडे भरलेला आहे. त्यामुळे आमचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे हा काँग्रेस लढवणार अशी आमची इच्छा आहे. अत्यंत मोठा खुलासा या निमित्तानं खरं म्हणजे काँग्रेस तालुकाध्यक्षांनी केलेली आहे की कणकवली देवगड वैभववाडीसाठी राष्ट्रीय काँग्रेस केवळ इच्छुक नसून त्यांच्याकडं त्यांच्या वतीनं जवळपास 3 उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी आपली दावेदारी दाखल केलेली आहे, आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. हा एक मोठा खुलासा इथं मिळाला आहे. प्रदीपजी, काय सांगाल? बघितलं आपण तर अनेक उमेदवार असतील, त्याच्यामध्ये अगदी माजी आमदार विजय सावंत हे नाव येऊ शकतं किंवा माजी सभापती जे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते असलेले नागेश मोरे हे सुद्धा नाव येतं. सध्या नागेश मोरे यांच्या नावाची सध्या बघितलं आपण तर चर्चा आहे. पक्षश्रेष्ठीकडून नागेश मोरे यांच्या नावावरती जर शिक्कामोर्तब झालं तर आपली भूमिका काय असेल? नक्कीच. कारण नागेश मोरे हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज ते जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि या मतदारसंघात त्यांचं काम आहे ते असतील किंवा आणखीन उमेदवार आहेत. जे कोणी काँग्रेस पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराचा काँग्रेस म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीतर्फेच हे असणार आहे आणि त्या महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्ष ही उमेदवारी मागेल. बघितलं आपण तर कोकणाचा विचार करता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा आपण विचार केला तर अगदी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील 4 मतदारसंघ असतील म्हणा, अगदी चिपळूण असेल म्हणा, रत्नागिरी असेल म्हणा किंवा गुहागर असेल, लांजा राजापूर असेल म्हणा किंवा आपण बघितलं तर दापोली मतदारसंघ, ह्या 4 मतदारसंघांमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे 3 मतदारसंघ, कुडाळ असेल म्हणा, त्यानंतर मग सावंतवाडी मतदारसंघ असेल म्हणा, तिथं बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं म्हणजे शरद पवार गटाच्या वतीनं मोर्चा बांधणी गेली 7-8 वर्ष तिथं जोरदार सुरू आहे. आणि कुडाळ मालवणमध्ये बघितलं आपण तर सेटिंग आमदार आपण महाविकास आघाडीचे UBTचे आहेतच वैभव नाईक. राहिला मतदारसंघ हाच कणकवली देवगड वैभववाडी. त्या अनुषंगानं आपलं काय म्हणणं आहे? नाही, तसं बघायला गेलं तर सावंतवाडी मतदारसंघात सुद्धा काँग्रेस पक्षाची ही पारंपरिक मतदार जे आहेत पारंपरिक काँग्रेस पक्षाचे ते सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे या अगोदर ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी असताना काँग्रेसचा उमेदवार हा 2 नंबरला त्यावेळी आलेला होता. त्यामुळे काँग्रेसची साहजिकच उमेदवारी ही सावंतवाडीतही आहेच, त्याचबरोबर कणकवलीतही आहे. म्हणजे कणकवलीतसुद्धा आमचा हा यापूर्वी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी असताना काँग्रेसकडेच हा मतदारसंघ होता, त्या अनुषंगाने आम्ही हा मतदारसंघ मागणार आहोत. बघितलं तर एक प्रकारची एक ऊर्जितावस्था राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ह्या 3 तालुक्यांमध्ये येण्यासाठी. काय वाटतं, ही निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसच्या हात पंजा या निशाणीवरती लढवावी? नक्कीच. कारण कसं माहिती आहे की आता देशातलं जर वातावरण तुम्ही बघितलात तर राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे देशात आणि महाराष्ट्रात आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोळे यांनी ज्या पद्धतीने तुम्ही आता विदर्भात बघाल तर विदर्भात काँग्रेसची अक्षरशः लाट होती. मी ज्यावेळी भारत जोडो यात्रेत बघितलं त्याचवेळी आम्ही सांगितलं की यावेळी काँग्रेसची मतदार काँग्रेसकडे मोठ्या आशेने बघत आहेत. कारण आता ज्या पद्धतीने मागच्या 5-10 वर्षात जे महाराष्ट्रात जे राजकारण झालं ते लोक कंटाळलेले आहेत
आणि आता एक सक्षम पक्ष म्हणून काँग्रेसकडे लोकांचा कल आता वाढलेला आहे. त्यामुळे या विधानसभेला 99% म्हणजे 100% हा विधानसभेला महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. आणि त्या अनुषंगाने आज या मतदारसंघात आमच्या उमेदवारीची आम्ही मागणी करत आहोत. ह्याच मुद्द्यावरती विचारतो. तुम्ही जसं म्हटलात की ठामपणे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, तर ह्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या मतदारसंघातील स्थानिक कणकवली देवगड वैभववाडीचा आमदार हा पंजा ह्या निशाणीवरती लढलेला असावा असं आपणास वाटतं? नाना पटोले आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे तुम्ही या निमित्तानं काय मागणी कराल? नाही, त्यांच्याकडेच त्यांच्या परवानगीनेच आम्ही आज आमच्या मतदारसंघात प्रत्येक 288 मतदारसंघात पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि उद्या आघाडी होणारच आहे आणि त्या आघाडीत काँग्रेस पक्षाला ह्या मतदारसंघातून एक उमेदवारी मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहोत. इथं फार मोठा खुलासा जो आहे तो तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्याकडनं आपणास ऐकायला मिळालेला आहे की 3 उमेदवार कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी आपली दावेदारीसुद्धा पक्षाकडे सादर केलेली आहे. आणि त्यानिमित्तानं संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली देवगड आणि वैभववाडी या मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंजा या निशाणीवर राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार निवडणूक मैदानात उतरावा अशी मागणीसुद्धा प्रदीप मांजरेकर यांनी केलेली आहे. व्हिडिओ एडिटर स्वप्नील तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.